नमस्कार, माझं नाव अदिती सावखेडकर. ही माझी पूर्ण टीम. आम्ही बायोबॉक्स टीमकडून आहोत. आम्ही उसाच्या पाचोळ्यापासून जे शेतकरी जाळून टाकतात आणि ज्याच्यामुळे पर्यावरणाला हानी निर्माण होते, त्याऐवजी शेतकऱ्यांचा उसाचा पाचट घेऊन त्याचा भुसा करून त्याच्यापासून आम्ही कुंड्या बनवल्या, ज्या की बायोडिग्रेडेबल आहेत, ज्या की 115 ते 120 दिवसामध्ये बायोडिग्रेड होतात, जेणेकरून आम्ही टाकाऊपासून टिकाऊकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचसोबत या उसाच्या पाचोळ्यासोबत आम्ही कॉर्नस्टार्चचा वापर केला आहे आणि ही कुंडी आम्ही 2 ते 3 दिवसात बनवलेली आहे. कुंडीच्या साईजवर त्याच्या बनवण्याची वेळ ठरवली जाते. ही माझी संपूर्ण टीम आहे आणि आम्ही याच्यावर काम करत आहे, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या प्लास्टिकच्या पन्न्यांचा वापर कमी होईल, तसेच नर्सरीजमध्ये पण याचा वापर होईल. नर्सरीजमधून लोक प्लांट्स घेतात आणि त्याच्या काळ्या पन्न्या ज्या असतात त्या फेकून दिल्या जातात आणि त्यामुळे काय होतं, कस्टमर घरी झाड घेऊन जातात आणि प्लास्टिकच्या पन्न्या रस्त्याकडे कुठे पण सांगून देतात, गायींच्या पोटामध्ये जातात आणि ज्याला पर्यावरणाला हानी होते. याच्यासोबतच जर आपण ही कुंडी डायरेक्ट लावून दिली, त्यामुळे काय होईल, जी पर्यावरणाला हानी होते ती होणार नाही आणि प्लास्टिकच्या पन्न्यांचा वापर पण कमी होईल. आणि जास्तीच नाही, जोपर्यंत आपण सुरुवात करणार नाही तोपर्यंत आपण एका लेवलला पोहोचणार नाही. आणि हा आमचा त्याच्यामध्ये एक छोटासा हक्क आहे. एक ॲज अ स्टुडंट म्हणून आम्ही हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. धन्यवाद. याचा वापर करणं याच्यासाठी गरजेचं आहे, जेणेकरून आपण प्लास्टिकचा जो वापर होत आहे तो कमीत कमी केला जाईल. आणि प्लास्टिकला डिग्रेड व्हायला 20 ते 25 वर्ष लागतात, जे नर्सरीजमध्ये वापरतात. आणि जर ते वापरल्याच नाही, त्याच्याऐवजी हे वापरलं तर त्याचा पर्यावरणाला नक्कीच फायदा होईल. ही आमची पूर्ण टीम याच्यावर काम करते आहे. बनवण्याची पूर्ण प्रोसेस कशी असते? बनवण्याची पूर्ण प्रोसेस अशी आहे, उसाचा पाचट हा आम्हाला 24 तासापर्यंत भिजवून ठेवावा लागेल पाण्यामध्ये. त्यानंतर त्याला ग्राइंड करून असा त्याचा भुसा होईल. त्यामध्ये कॉर्नस्टार्च ते पावडर पाण्यामध्ये उकळून त्याचा याच्यासोबत मिक्सचर केल्यावर त्याला एका मोल्डमध्ये आम्ही ॲडजस्ट करून आणि नंतर उन्हामध्ये जवळपास 2 दिवस ठेवलं तर याच्यापासून हा मोल्ड तयार होईल. किती दिवसात बनते? कॉस्ट किती? याची कॉस्ट 20 रुपये आहे आणि साईजनुसार ती व्हॅरी होत राहील. बनवायला तुम्हाला कच्चा माल वगैरे किती, त्याची कॉस्ट काय? त्याची पूर्ण बनवायला लागणाऱ्याची 12 ते 13 रुपये येते. सगळं काय करतात? आम्ही सगळे इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहे.